ट्रेंड्स इन सायकोलॉजी म्हणजेच आपला पेपर नंबर 7, 8, 9, 10 नंबरचा जो पेपर आहे, पेपर क्रमांक 10, त्याच्यामधलं पहिलं प्रकरण आज आपण सुरू करतोय ते म्हणजे आरोग्य मानसशास्त्र, आरोग्य वर्तन आणि आरोग्य आणि जोखीम वर्तन, हेल्थ सायकोलॉजी मधला हेल्थ अँड रिस्क बिहेवियर. याच्यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत. आवाज येतोय ना? येतोय. ओके, येतोय. याच्यामध्ये एकूण 4 मुद्दे आहेत की व्हॉट इज हेल्थ बिहेवियर म्हणजे आरोग्य वर्तन म्हणजे काय, त्याच्यानंतर धूम्रपान, मद्यपान आणि बेकायदेशीर मादक द्रव्यांचा उपयोग 1.2 दुसरा मुद्दा, आणि 1.3 असंरक्षित लैंगिक वर्तन अनप्रोटेक्टेड सेक्शुअल बिहेवियर, आणि चौथा जो आहे तो लठ्ठपणा ओबेसिटी. क्लिअर? आता आपण काय करूया की एक दिवसाला एक मुद्दा, आणि पॉसिबल जर नाही झालं तर एखादा मुद्दा 2 पार्ट मध्ये, म्हणजे आज आणि उद्या असं 2 वेळेमध्ये आपण बघूया. क्लिअर? लक्षात येते? आज आपण सगळ्यात पहिला मुद्दा सुरू करूया, म्हणजे 1.1 आरोग्य वर्तन म्हणजे काय, व्हॉट इज हेल्थ बिहेवियर. ठीक आहे. आता डायरेक्ट आरोग्य, आता आरोग्य वर्तन याचा अर्थ पहिला समजून घ्या. तुम्ही म्हणणार सर आरोग्य वर्तन म्हणजे काय? आरोग्य म्हणजेच हेल्थ बिहेवियर म्हणजेच हेल्दी बिहेवियर, निरोगी वर्तन, हेल्दी बिहेवियर. एखाद्या व्यक्तीचं निरोगी वर्तन म्हणजे कशाला म्हणायचं, किंवा एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये निरोगीपणा आहे हे कसं ठरवायचं, याचं स्पष्टीकरण आपल्याला या पहिल्या मुद्द्यामधून होणार आहे. पण डायरेक्ट हेल्थ बिहेवियर, निरोगी वर्तन हा मुद्दा बघण्याच्या अगोदर सगळ्यात पहिला आपल्याला डेफिनेशन ऑफ हेल्थ म्हणजे आरोग्याची व्याख्या, आरोग्य कशाला म्हणायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपल्याला आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय हे देखील समजून घेतलं पाहिजे, कारण आरोग्य मानसशास्त्रामध्ये, हेल्थ सायकोलॉजीमध्ये अभ्यासलं जाणारी ही संकल्पना आहे. त्यामुळे आपल्याला हे 2 मुद्दे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. ठीक आहे. म्हणून आता सगळ्यात पहिला मुद्दा वहीमध्ये लिहून घ्या, तो म्हणजे डेफिनेशन ऑफ हेल्थ, आरोग्याची व्याख्या. लीला, पूजा आवाज येतोय? हा सर, गुड. येतोय. माझं ऑनलाईन करायचं मी पण विचारतो पोस्ट. कुणाचा तर बॅकग्राऊंड व्हॉइस फार होतोय. डेफिनेशन ऑफ हेल्थ, आरोग्याची व्याख्या, हे बघण्या अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा समजून घ्या की आरोग्य ही कन्सेप्ट जी आहे ती व्यक्ती, वेळ, संस्कृती, अगदी विविध सामाजिक वर्ग आणि जेंडरनुसार म्हणजे स्त्री पुरुषाच्या लिंगानुसार जरी विचार केला तर हेल्थ या कन्सेप्टचा अर्थ बदलतो, लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचा याच्यातला ड्रॉबॅक असा राहतो की स्टोन असं म्हणतात की आरोग्य म्हणजे काय, त्याचं आरोग्याचं मापन कसं करायचं, त्याची निगा कशी राखायची, आरोग्याचं संवर्धन कसं करायचं, हे सगळं व्यक्तीला माहीत असून देखील आपणास या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही की नेमकं आरोग्याची देखभाल कशी करायची, आरोग्य म्हणजे नेमकं काय आहे. म्हणजे स्टोन यांना असं म्हणायचं आहे की आपल्यापैकी बरेच जणांना मुळात आरोग्याचा खरा अर्थ माहितीच नसतो असं ते म्हणतात. म्हणजे अगदी आरोग्याचा तुम्ही सुरुवातीपासून जर अर्थ घ्यायला गेला तर अँग्लो सॅक्सोन म्हणून एक कल्चर आहे, या संस्कृतीमध्ये आरोग्याची बरीचशी मुळं आहेत, लक्षात घ्या.
आता अँग्लो सॅक्सन हा देखील एक लिटरेचरचा मोठा भाग आहे. अँग्लो सॅक्सनच्या बाबतीत थोडक्यात सांगायला गेलं तर ही एक अशी जमात होती जी ब्रिटनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आली होती. आताचा जो इंग्लंड आहे त्या काळाची ही संस्कृती आहे. आणि अँग्लो आणि सॅक्सन या दोन वेगवेगळ्या कल्चर आहेत, त्यांच्यामध्ये सुरुवातीला आरोग्य ही कन्सेप्ट मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली होती. म्हणून का नाही आरोग्याचा अर्थ म्हणजे पूर्णत्व, पवित्र किंवा अतिनिरोगी म्हणजे आजारपणाची अनुपस्थिती असं प्रामुख्याने म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिकतेकडे पाहिलं जायचं आरोग्याकडे पाहत असताना. पण एखाद्या व्यक्तीचं फक्त शारीरिक दृष्ट्या निरोगी असणं म्हणजेच आरोग्यदायी असणं, हेल्दी असणं असा मुळातच अर्थ हा मानसशास्त्रामध्ये स्वीकृत नाही. लक्षात, कारण एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये त्याच्या मानसिकतेचाही समावेश असतो यावर आरोग्य मानसशास्त्र ही कन्सेप्ट भर देते. लक्षात घ्या. म्हणजे अगदी सुरुवातीला जर बघायला गेलं तर तुम्ही समोर तुमच्या दिसते बघा, तर शरीरातून एखाद्या व्यक्तीची आत्मा मुक्त करणे किंवा आजारपण म्हणजे दैवी शिक्षा. कोणाच तर आवाज येतोय बघा, कोण? श्रुती सायलेंट आहे. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारायचे असतील ना तेव्हा तुमचा माईक अनम्यूट करा. लक्षात घ्या. जरा काय होतंय, मी डिस्टर्ब होतोय, मला इथं तुमचा साईडचा बॅकग्राऊंड नॉईज आहे ना तो, त्यामुळे बोलता येत नाही. तुम्हाला ज्यावेळी बोलायचं ना तेव्हा तुम्ही तुमचा माईक जो आहे तो फक्त अनम्यूट करा. लाल जे झालेला आहे त्याला रेग्युलर करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, लक्षात येते. त्यामुळं आरोग्यामध्ये का नाही शारीरिकतेबरोबरच मानसिक घटकांचा, मानसिक निरोगीपणाचा देखील तितकाच संबंध आहे. यावर ऍक्च्युली हेल्थ सायकोलॉजी ही कन्सेप्ट भर देते. म्हणून सगळ्यात पहिला तुमच्या स्क्रीनवर डेफिनेशन दिसते बघा, येलो कलर मध्ये हायलाइट केलेलं, ही डेफिनेशन सगळ्यात पहिला लिहून घ्या. तर आरोग्य कशाला म्हणायचं, व्हॉट इज हेल्थ. मी निरोगीपणाबाबत आपण बोलत नाही बरं का, त्या कन्सेप्टवर अजून आपण येणार आहोत. आरोग्य कशाला म्हणायचं. 1947 पासूनच का नाही आरोग्याच्या व्याख्येत प्रचंड बदल होत गेलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांचा आढावा न घेता आपण डायरेक्ट मुख्य कन्सेप्टवर येतोय, आणि ते म्हणजे 2006 साली द कॉन्स्टिट्यूशन ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 2006 साली आरोग्याची, हेल्थची डेफिनेशन केलेलं आहे. ते काय म्हणतात बघा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग इन विच डिसीज अँड इन्फर्मिटी आर ऍबसेंट. डिसीज अँड इन्फर्मिटी आर ऍबसेंट. आता डिसीज अँड इन्फर्मिटी म्हणजे काय, तर डिसीज म्हणजे आजार आणि इन्फर्मिटी म्हणजे दुर्बलता. म्हणजेच काय की दुर्बलतेची आणि आजाराची, म्हणजेच आजाराची आणि दुर्बलतेची अनुपस्थिती असणारी शारीरिक, मानसिक आणि सामाजिक हिताची अवस्था. वेलबिंग, वेलबिंग म्हणजे त्याला तुम्ही हित म्हणा, सुस्थिती म्हणा, त्याला वेलबिंग म्हटलेलं आहे. या शारीरिक, मानसिक हिताची अवस्था आणि सामाजिक हिताची अवस्था म्हणजे त्यांनी आरोग्य असं म्हटलेलं आहे त्याला. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला आरोग्य ह्या कन्सेप्टच्या दृष्टिकोनातून आपण आरोग्यदायी आहोत कसं म्हणायचं, तर ज्या अर्थी आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार आणि कोणत्याही दुर्बलतेची उपस्थिती आहे नाही, आणि आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या सुस्थितीमध्ये आहोत, त्याला आरोग्य असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणून का नाही WHO या व्याख्येचा जर आपण रेफरन्स घ्यायला गेलं तर आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीनं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे, याला त्यांनी आरोग्य म्हटले. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर काय, तर WHO डेफिनेशन नुसार हेल्थ कशाला म्हणायचं, तर एखादी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल तर त्या व्यक्तीला आरोग्यदायी व्यक्ती असं म्हणायचं. तर दुसरा मुद्दा याच्यातला येतोय तो सगळ्यात महत्वाचा की हेल्थ सायकोलॉजी. आता हेल्थ सायकोलॉजी, मानसशास्त्र
मधलीच एक शाखा ती म्हणजे आरोग्य मानसशास्त्र, मोठ्या प्रमाणात काही वर्षामध्ये अभ्यासली जाणारी. आता सायकोलॉजीची जर डेफिनेशन आपण FY पासून बघत आलेलो आहोत. याच्यामध्ये जर आपण बघितला, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ बिहेवियर अँड कॉग्निटिव्ह प्रोसेसेस, ही करंट डेफिनेशन वापरली जाते. म्हणजेच वर्तन आणि मानसिक कार्यात्मकतेचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे ही जनरल डेफिनेशन ऑफ जनरल सायकोलॉजी होते. पण व्यक्तीच्या वर्तनामधून जर बघायला गेलं तर एखादी व्यक्ती आपल्याला बरेचदा निरोगी दिसते, म्हणजे ऑलवेज हेल्दी म्हणतो आपण त्यांना. तर काही व्यक्ती आपल्याला सातत्याने किरकोळ किरकोळ गोष्टीने, साध्या सुध्या दुखण्याने आजारी पडण्याचे दिसत असतात. म्हणून का नाही, एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व असू दे, पर्सनॅलिटी, केअरिंग ऑफ हेल्थ म्हणजे आरोग्याची निगा राखणे असू दे, त्याच्या काही सवयी असू देत म्हणजे धूम्रपान, मद्यपान असू दे, विचार करण्याची तर्कसंगतता, त्या व्यक्तीचं वय, सामाजिक आर्थिक दर्जा, या घटकांचा देखील समावेश हा प्रामुख्याने व्यक्तीच्या आरोग्यामध्ये असतो. लक्षात घ्या. म्हणजे हेल्थ इज नॉट ओनली रिलेटेड टू द फिजिकल फिटनेस. म्हणून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, ती व्यक्ती स्वतःच्या शरीराची काळजी कशी घेते, त्याच्या जीवनशैलीच्या सवयी काय आहेत, विचार करण्याची पद्धती काय, ह्या सगळ्यांचा समावेश हा प्रामुख्याने हा आरोग्य मानसशास्त्रामध्ये होतो. त्यामुळे का नाही, सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा काय राहतो तर व्यक्तीच्या शारीरिक घटकांबरोबरच मानसिक आणि सामाजिक म्हणजेच मनोसामाजिक घटक जे व्यक्तीच्या आजारपणासाठी कारणीभूत ठरू शकतात, अशा घटकांचा अभ्यास करण्याचं काम प्रामुख्याने आरोग्य मानसशास्त्र करतं. आणि यासाठी मग बौद्धिक मानसशास्त्र असू दे, वैकसिक मानसशास्त्र असू दे किंवा सामाजिक मानसशास्त्र असू दे, या शास्त्रांच्या मानसशास्त्रातील इतर शाखांच्या सिद्धांतांचं उपयोजन हे आरोग्य मानसशास्त्र करतं. लक्षात घ्या. म्हणजे अगदी सोप्या भाषेत डेफिनेशन वर जाण्याच्या अगोदर तर आरोग्य मानसशास्त्र म्हणजे ही मानसशास्त्राची अशी शाखा आहे, लक्षात घ्या, जी व्यक्तीच्या वर्तनाबरोबरच आरोग्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या मानसिक घटकांचे देखील अभ्यास करणारी एक शाखा आहे. समजते. म्हणून डेफिनेशनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बघा, तर आरोग्य उन्नत करणे म्हणजे प्रमोट करणे. लक्षात घ्या. आरोग्य उन्नत करणे, त्याची देखरेख करणे, आजारपण व त्याच्याशी संबंधित कार्यदोष इत्यादीवर उपचार करणे आणि त्यास उन्नत करण्यासाठी मानसशास्त्राच्या विशिष्ट शैक्षणिक, वैज्ञानिक आणि व्यावसायिक योगदानाचा सारासार म्हणजे मानसशास्त्र, अशी मतार्जो यांनी 1980 साली आरोग्य मानसशास्त्राची व्याख्या केली. थोडक्यात समजून घ्या, गोंधळू नका. मी पहिला प्रॉपर डेफिनेशन सांगतोय. मतार्जो यांना काय म्हणायचंय की आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्रामधील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि व्यावसायिक प्रोफेशनल नॉलेज या सगळ्यांचा उपयोग करणारी शाखा म्हणजे आरोग्य मानसशास्त्र. मानसशास्त्रातील ज्ञानाचा उपयोग कशासाठी, तर व्यक्तीच्या आरोग्यास उन्नत करणे म्हणजे जास्तीत जास्त निरोगीपणाच्या दिशेने कसा राहता येईल, आजारपण ओळखता कशी येईल, स्वतःची काळजी कसं घेता येईल, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आजारपणासाठी कारणीभूत ठरणारे घटक इत्यादींवर उपचार कसं करायचं, त्यांना शोधायचं कसं आणि त्यांना उन्नत कसं करायचं, याच्यासाठी मानसशास्त्रामध्ये ज्ञानाचा उपयोग करणारी शाखा म्हणजे आरोग्य मानसशास्त्र. लक्षात घ्या. समजते. म्हणून अगदी सोप्या भाषेत जर सांगायला गेलं, आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्राची अशी शाखा जी मानसशास्त्रातील ज्ञानाचा व्यक्तीच्या आरोग्यास उन्नत करण्यासाठी, त्याची देखरेख करण्यासाठी आणि त्याच्यातील दोष व त्यावर उपचार करण्यासाठी उपयोग करते. त्या शाखेला प्रामुख्याने आरोग्य मानसशास्त्र असं म्हणतात. लक्षात येते. त्यामुळं आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, तर हे दुसरं तिसरं काही नसून मानसशास्त्राची एक शाखा जी व्यक्तीच्या वर्तनास, निरोगीपणास उन्नत करण्याचं काम करते. समजते. म्हणून बघा, आता आपण दोन कन्सेप्ट बघितल्या. तर आरोग्य कशाला म्हणायचं, व्हॉट इज हेल्थ, त्याच्यात आपण प्रामुख्याने आरोग्याचा अर्थ असा येतो की सामाजिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी असणं आणि ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजारपणाची आणि दुर्बलतेची उपस्थिती नसणे, त्याला प्रामुख्याने आपण आरोग्य असं म्हणतो. तर आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, तर मानसशास्त्राची अशी शाखा जी व्यक्तीच्या आरोग्यास उन्नत करण्यासाठी, आजारपणाची कारण शोधण्यासाठी, स्वतःची देखरेख करण्यासाठी,
त्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यासाठी मानसशास्त्रातील ज्ञानाचा उपयोग करणारी शाखा. मग मानसशास्त्रातील ज्ञान म्हणजे मग शैक्षणिक ज्ञान आलं, वैज्ञानिक ज्ञान आलं, व्यावसायिक ज्ञान आलं, त्यांचा सारासार म्हटलेला आहे. या सगळ्यांचा सारासार म्हणजे प्रामुख्याने आरोग्य मानसशास्त्र. म्हणून एक कन्सेप्ट समजून घ्या, लक्षात घ्या. इथं सारासार ह्या शब्दावरून अर्थ समजून घ्या. आरोग्य मानसशास्त्र म्हणजे फक्त एक सिंगल ब्रांच नाही. याच्यामध्ये आपण FY ला पण अभ्यासल्या होत्या बघा शाखा, तर बोधनिक मानसशास्त्राचा समावेश आहे, वैद्यकीय शास्त्राचा समावेश आहे, त्याचबरोबर शैक्षणिक मानसशास्त्राचा समावेश आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर अजून प्रिसाइसली, तर मानसशास्त्रामधील ज्या उपलब्ध शाखा आहेत त्यातील ज्या ज्या गरजेच्या शाखा आहेत, ज्या आरोग्यास उन्नत करण्यासाठी, त्यांची देखरेख करण्यासाठी उपयुक्त ठरतात, ह्या सर्व शाखांचा ज्ञान किंवा उपयोग एकत्रितरित्या करणारी एक शाखा म्हणजे प्रामुख्याने आरोग्य मानसशास्त्र. समजते? तर ह्या दोन कन्सेप्ट आपण प्रामुख्याने इथपर्यंत पाहिला. याच्यात कुणाला काय शंका आहे का? हेल्थ आणि हेल्थ सायकोलॉजी म्हणजे काय? याच्यात कुणाला काय शंका आहे? नाही. म्हणून या व्याख्यानमध्ये बघायला गेलं तर बघा, आरोग्याची निगा राखणे, आरोग्य यंत्रणा आणि आरोग्यविषयक धोरणे यामध्ये सुधारणा करणे, आजारपणास प्रतिबंधित म्हणजे काय? होण्या अगोदर किंवा होऊ नये म्हणजे त्यांना रोखणे, आजारपणाची कारणे आणि जोखीम घटक इत्यादी मध्ये समाविष्ट असणाऱ्या जैव मानसिक घटकांचा विचार करणे, यावर ही कन्सेप्ट प्रामुख्याने भर देते. लक्षात घ्या. समजते? आता मानसशास्त्रातील इतर शास्त्राप्रमाणे करणे, आरोग्य मानसशास्त्र देखील एक उपयोजित शाखा आहे. आता उपयोजित म्हणजे काय? इंग्रजीमध्ये त्याला आपण अप्लाइड ब्रांच असं म्हणतो. आता उपयोजित म्हणण्याचं कारण काय? खरा अर्थ उपयोजितचा, तर ह्या शास्त्रामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या किंवा सांगितलेल्या संकल्पना या प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात मानवी वर्तनाबाबत लागू होतात, उपयुक्त ठरतात, म्हणून त्याला उपयोजित असं म्हणतात. लक्षात घ्या. सो दिस इज द अप्लाइड ब्रांच. म्हणजे फक्त पुस्तकात अभ्यासली जाणारी किंवा फक्त काय म्हणतो त्याला की कथे स्वरूप असे असणाऱ्या ज्ञानाचा समावेश हा आरोग्य मानसशास्त्रामध्ये होत नाही. तर ह्याच्यातील तत्वांचा, सिद्धांतांचा, प्रारूपांचा व्यावहारिक जीवनात व्यक्तीच्या वर्तनामध्ये बदल करण्यासाठी उपयोग होतो. लक्षात घ्या. पण मर्यादा काय बघा, मी थोडीस रेड इथं अक्षरांमध्ये हायलाइट केलेलं आहे की ह्यातील सर्व संशोधने ही पूर्वकथनात्मक असतातच असं नाही. आता पूर्वकथनात्मक याचा अर्थ म्हणजे काय की सगळ्या कन्सेप्ट मधून एखाद्या विशिष्ट वर्तनाबाबत पूर्वकथन होईलच अशाचा असं नाही. लक्षात घ्या. कारण काही अभ्यास फक्त गुणात्मक आहेत, काही फक्त वर्णनात्मक आहेत, आणि सामाजिक मानसशास्त्रातील इतर शाखांचा देखील या समावेश या शास्त्रामध्ये होतो, या शाखेमध्ये होतो. लक्षात घ्या. म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे बघा, तुम्हाला सुरुवातीला उल्लेख केला की ही मल्टिपल ब्रांचेस ऑफ सायकोलॉजीचं एक इंटिग्रेशन आहे, एकत्रीकरण आहे. मग ते सामाजिक मानसशास्त्र असू दे, सामान्य मानसशास्त्र असू दे, वर्तनवाद असू दे, चिकित्सालयीन मानसशास्त्र दे, जिथं ज्या 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 शाखांमधली उपयुक्तता मानवी वर्तनास उन्नत करण्यासाठी फायदेशीर ठरते त्यांचा आढावा, संदर्भ घेऊन कार्य करणारी म्हणजे एक शाखा आहे, ती म्हणजे आरोग्य मानसशास्त्र, हेल्थ सायकोलॉजी. म्हणून कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या की आरोग्य मानसशास्त्र ही कुठली सिंगल ब्रांच नाही आहे. तुम्ही मानसशास्त्राच्या इतर शाखांबाबत ज्या ज्या शाखांमधलं ज्ञान घेतलेलं त्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला ह्या शाखेमध्ये कार्य करताना करावा लागतो. जसं की बोधनिक मानसशास्त्राचं उदाहरण घेतला तर ती फक्त बोधनी कार्य आणि वर्तन याच्या पुरतं मर्यादित राहणारी शाखा आहे. पण आरोग्य मानसशास्त्रामध्ये पण आपण मात्र बोधनिक मानसशास्त्राचा पण आढावा घेतो, संदर्भ घेतो, वार्तनिक शास्त्राचा घेतो, क्लिनिकल सायकोलॉजीचा घेतो. अशा सर्व सिद्धांतातील मूळ प्रारूपांचा स्वीकार या शाखांमध्ये केलेला आहे. समजतंय? म्हणून बघा, सुरुवातीला आपला इंट्रो मधला पार्ट इथं आपण फिनिश करतोय. तो म्हणजे काय, तर आरोग्य म्हणजे काय आणि आरोग्य मानसशास्त्र म्हणजे काय, हे दोन महत्वाचे मुद्दे आपण इथपर्यंत बघितले. क्लिअर? लक्षात आले? स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? चला, आता ह्यात काही शंका नाही, मी असं गृहीत धरतो आणि आता आपल्या मुख्य मुद्द्यावर येतो. 1.1 तो म्हणजे आरोग्य वर्तन म्हणजे काय. व्हॉट इज हेल्थ बिहेवियर. याला आरोग्य वर्तनला निरोगी वर्तन असं देखील तुम्ही म्हणू शकता, हेल्दी बिहेवियर.
खूप सारा डिफरन्स नाही, फक्त लेखकाची लिहिण्याची ही पद्धत आहे. आरोग्यवर्धन त्याच्यामध्ये आपल्याला हेल्थ बिहेवियरच्या 2 डेफिनेशन आपल्याला बघायचे. एक कसल आणि कोब यांनी सांगितलेली 1966 ची, आणि हॅरिस आणि गुटेन यांनी सांगितलेली. दोन्हीमध्ये स्लाइटली डिफरन्स आहे, तो डिफरन्स देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि दोन्ही मधून एक कॉमन अर्थच निघतो, जो आपल्याला नंतर हॅलो हॅलो लक्षात येत आहे. चला आता सगळ्यात पहिला कसल आणि कोब यांनी सांगितलेलं डेफिनेशन काय बघा. त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात बघा, की निरोगी राहण्याच्या अनुषंगाने अलक्षणयुक्त अवस्थेत आजारास प्रतिबंधित करण्यासाठी किंवा त्याचे निदान करण्यासाठी व्यक्तीद्वारे केलेले कोणतीही क्रिया म्हणजे निरोगी वर्तन असं ते म्हणतात. म्हणजे काय म्हणतात बघा, निरोगी राहण्याच्या अनुषंगाने अलक्षणयुक्त अवस्थेत आजारास प्रतिबंधित करण्यासाठी किंवा त्याचे निदान करण्यासाठी व्यक्तीद्वारे केलेली कोणतीही क्रिया म्हणजे निरोगी वर्तन होय. आता बघा, अलक्षणयुक्त अवस्था याचा अर्थ समजून घ्या. असिम्प्टोमॅटिक लेवल हा शब्द कुठं ऐकलाय हो तुम्ही मला सांगा, आता या काही दिवसात ऐकलाय का असिम्प्टोमॅटिक लेवल? कुठं ऐकलंय? माझ्या मते खूप ऐकलेलं असेल तुम्ही. कोरोना काळात. कोरोना काळात म्हणजे काय, की कोरोनाचे असे पण काही रुग्ण होते जे त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसली नाहीत, पण कोरोनाचं निदान झालं. बरोबर, लक्षात येतं? अलक्षणयुक्त अवस्था, समजतंय? म्हणून ही कसल आणि कोब यांनी केलेल्या व्याख्येमध्ये सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की ही डेफिनेशन जी आहे ही थोडीशी मेडिकल पर्स्पेक्टिव्हवर म्हणजे वैद्यकीय दृष्टिकोनावर भर देते. म्हणजेच काय, की मला एखादा आजार होऊ नये किंवा एखादा जर आजार मला झाला असेल तर त्याची तीव्रता वाढू नये म्हणून त्याचे निदान करण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी व्यक्तीद्वारे केलेली आपली कोणतीही क्रिया त्याला प्रामुख्याने निरोगी वर्तन म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर बरेच जणांना कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे आपल्याला पण झालेले असू शकतात, म्हणून काढा पिणे, औषधे खाणे, त्याचबरोबर गरम पाणी सातत्याने पित राहणे, हा या व्याख्येच्या अनुषंगाने अर्थ होतो. लक्षात घ्या. म्हणजे काय, तर स्वतःच्या शरीराविषयी एक संवेदित दृष्टिकोन येतं. म्हणजे मला हा आजार झालेला असू शकतो किंवा होऊ शकतो, या अनुषंगाने ही व्याख्या भर देते. या अनुषंगाने केलेले वर्तन ह्याला त्यांनी निरोगी वर्तन असं म्हटलेलं. म्हणून काय म्हटलं, एनी ऍक्टिव्हिटी अंडरटेकन बाय पर्सन बिलिव्हिंग देमसेल्स टू बी हेल्दी फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग डिसीज ऑर डिटेक्टिंग इट ॲट असिम्प्टोमॅटिक स्टेज. म्हणजेच काय, अगदी आता सांगितल्याप्रमाणे की एखादा आजार आपल्याला होतोय आणि तो होऊ नये म्हणून त्या अवस्थेत केलेली प्रामुख्याने प्रतिबंध. तर हॅरिस आणि गुटेन यांनी व्याख्या करताना मात्र थोडासा बदल याच्यात केलेला आहे. अगदी थोडीशी विरोधी म्हटली तरी चालते. ते काय म्हणतात, की आपल्या संवेदित आरोग्याविषयी स्थितीचा विचार न करता स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण करणे, त्याची निगा राखणे व त्यास अधिक उन्नत करण्यासाठी व्यक्तीने केलेलं वर्तन म्हणजे निरोगी वर्तन. एक सूचना देतोय, समजा इन केस आता जर आपली मीटिंग एंड झाली तर परत त्याच क्लिकला ओपन करून पुन्हा जॉईन व्हा. कदाचित 40 मिनिट्स मध्ये एंड होईल असं मला वाटतंय, जर झाली तर. तर हॅरिस आणि गुटेन यांनी काय म्हटलेलं आहे बघा, की पहिल्या व्याख्येचा जर आपण संदर्भ गेला तर त्याच्यामध्ये स्वतःच्या आरोग्याविषयीच्या एक परसिव्ड पर्स्पेक्टिव्हचा समावेश होतो, संवेदित दृष्टिकोनाचा पहिल्या व्याख्येमध्ये. त्याच्यामध्ये काय, तर हा आजार मला होऊ शकतो किंवा माझ्यामध्ये लक्षणे आहेत या अनुषंगाने. पण हॅरिस आणि गुटेन यांच्या मध्ये काय प्रामुख्याने काय म्हणतात, की आपल्या संवेदित आरोग्यविषयक स्थितीचा विचार न करता स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण करणे, निगा राखणे, त्यास अधिक उन्नत करणे यासाठी व्यक्तीने केलेले वर्तन निरोगी वर्तन. म्हणजे अगदी कोविडचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर बघा, आता आपल्याला कोरोना होऊ नये किंवा अलक्षणयुक्त अवस्थेमध्ये आपण असू शकतो, त्यामुळे बऱ्याच जणी गरम पाणी पिणे, व्हिटॅमिन सी व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणे
त्याचबरोबर काढा करून पिणे, अशा काही गोष्टी केल्या. हे पहिल्या डेफिनेशनच्या अनुषंगाने आरोग्याचा अर्थ लागतो निरोगी वर्तनाचा. पण ह्या दुसऱ्या डेफिनेशनच्या अर्थाने बघायला गेलं तर काही लोक असे आहेत बघा की ते नेहमीच गरम पाणी घेत राहतात, का तर घशाला त्रास कधीही होऊ शकतो म्हणून. नेहमीच व्यायाम करत राहतात. लक्षात येत आहे? म्हणजे काय, मला एखादा आजार होईल किंवा झालेला आहे यापेक्षा या प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनात घडूच नाही म्हणून एक डेली रुटीनचा पार्ट म्हणून कार्य करणारे व्यक्ती असतात. अशा वर्तनाला प्रामुख्याने दुसऱ्या व्याख्येमधून स्पष्ट करण्यात आलेलं लक्षात घ्या. म्हणजे अगदी एका सोप्या उदाहरणाबाबत या दोन्ही व्याख्यांमधला डिफरन्स जर सांगायला गेला तर हृदय विकार झालेली एखादी व्यक्ती आपल्याला असा त्रास पुन्हा वाढू नये म्हणून काळजी घेईल. तेच दुसऱ्या व्याख्येमधून जर अर्थ काढायला गेला तर हृदय विकारासारखा आजार हा आपल्या जीवनामध्ये देखील उद्भवू शकतो म्हणून हे भविष्यातील धोके टाळण्याच्या अनुषंगाने आहाराचे नियमन करणे, हा दुसऱ्या व्याख्याचा अर्थ. लक्षात येतंय? म्हणून या दोन्ही व्याख्यांमधून करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याविषयीची ध्येय व्यक्तीने ठेवलेलं असतात. म्हणजे काय, नियमित व्यायाम करणे, पुरेसा आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, ही ध्येय जी आहेत स्वतःच्या आरोग्याविषयी ही व्यक्तीच्या वर्तनावर प्रभाव पाडत असतात, ती व्यक्तीच्या वर्तनामधून दिसत असतात. म्हणून प्रामुख्याने ह्या दोन्ही व्याख्यांच्या अनुषंगातून जर विचार करायला गेलं तर एखाद्या आजारास, होऊ घातलेल्या आजारास, होऊ शकणाऱ्या आजारास प्रतिबंधित करण्यासाठी व्यक्तीद्वारे केलेली कोणतीही क्रिया म्हणजे निरोगी वर्तन. लक्षात घ्या, हेल्दी बिहेवियर. म्हणजे अगदी आपण व्यायाम जे करतो, पुरेसा आहार जे घेतो, नियमित डॉक्टरांकडे जातो, ह्या आपल्या क्रिया ज्या आहेत, हे आपलं वर्तन काय आहे, हे दुसरं तिसरं काय नाही तर हेल्थ बिहेवियर. लक्षात घ्या, निरोगी वर्तन. म्हणून जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की एखाद्या व्यक्तीचं निरोगी वर्तन कशाला म्हणायचं, तर प्रामुख्याने आपल्या आरोग्यास आणि मानसिकतेस धोकादायक ठरतील अशा घटकांना प्रतिबंधित करण्यासाठी एखाद्या व्यक्तीने केलेलं वर्तन म्हणजे निरोगी वर्तन. मग ते व्यायाम असू शकतो, त्याचबरोबर औषधोपचार घेणे असू शकतात, किंवा मानसिक घटकांच्या बाबतीत बघायला गेलं तर आनंदी राहणे असू शकतो, पुरेशी झोप घेणे असू शकते, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे असू शकते. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रामुख्याने आपलं निरोगी वर्तनच आहे. लक्षात येतंय? समजतंय? म्हणून पुढं मतार्जू यांनी जे आरोग्याची आपल्याला व्याख्या सांगितली, त्यांनी मतार्जू यांनी आरोग्य ह्या व्याख्याची व्याख्या करत असताना पुन्हा हेल्थ बिहेवियरची निरोगीपणाची व्याख्या करत असताना त्याच्यामध्ये दोन घटकांचा समावेश त्यांनी केलेला आहे. एक म्हणजे वार्तनिक विकृतिकारकता आणि दोन म्हणजे वार्तनिक प्रतिकारकता. आता वार्तनिक विकृतिकारकता आणि प्रतिकारकता याचा अर्थ काय समजून घ्या. हे दोन्हीही जोखीम घटक आहे. हे पहिला जे जोखीम घटक आहे, पहिला जर बघायला गेलं वार्तनिक विकृतिकारकता म्हणजे काय, तर ह्याला जोखीम घटक असं म्हणतात. म्हणजे हेल्थ रिस्क बिहेवियर म्हणजे व्यक्तीचं असलं कोणतंही वर्तन किंवा जीवनशैली जी व्यक्तीमध्ये आजारपणाची जोखीम वाढवू शकते किंवा व्यक्तीचं जीवनमान घटवू शकते, अशा घटकांना प्रामुख्याने वार्तनिक विकृतिकारक घटक असं म्हणतात. उदाहरणार्थ धूम्रपान करणे, मद्यपान करणे, निकृष्ट आहार घेणे, असंरक्षित लैंगिक आंतरक्रिया करणे, या सगळ्या घटकांना प्रामुख्याने वार्तनिक विकृतिकारकता म्हणजे अगदी सोप्या भाषेत म्हणजे काय, तर आपल्यामध्ये विकृतीचं प्रमाण वाढवणारे, आपले जीवनमान घटवणारे, त्याची जोखीम वाढवणारे घटक जे असतात त्यांना वार्तनिक विकृतिकारक घटक असं म्हणतात. विरुद्धार्थी वार्तनिक प्रतिकारकता यालाच आरोग्य संरक्षण वर्तन असं म्हणतात. म्हणजेच काय, हेल्थ प्रोटेक्शन बिहेवियर. ज्या अर्थी हेल्थ रिस्क बिहेवियर आरोग्य जोखीम वर्तन जे असतं, म्हणजेच वार्तनिक विकृतिकारक घटक आरोग्याची जोखीम वाढवत असतात, तशाच पद्धतीनं वार्तनिक प्रतिकारकता ही प्रतिकार यंत्रणेप्रमाणे, आपल्या इम्युनिटी सिस्टीम प्रमाणे आपल्या आरोग्याची रक्षा करत असतात. म्हणून ह्याला संरक्षण घटक म्हणतात. बघा, हायलाइट केले बघा मी, हे संरक्षण घटक असं म्हणतात. म्हणजे असं वर्तन, व्यक्तीचं असं वर्तन किंवा अशी जीवनशैली जी आजारपणाची जोखीम कमी करते, अगदी उदाहरणार्थ घ्या, डेली एक्सरसाइज करणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणे, आरोग्यदायी आहार घेणे, संतुलित आहार घेणे, धूम्रपान न करणे व मद्यपान न करणे, या सगळ्या गोष्टींना वार्तनिक प्रतिकारकता असं म्हटलेलं आहे. समजतंय? म्हणून मतार्जू यांच्या मते
आरोग्याच्या व्याख्येचं स्पष्टीकरण करत असताना या दोन घटकांचा संदर्भ घेणं गरजेचं आहे. म्हणून एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाला निरोगी वर्तन कसं म्हणायचं, जेव्हा त्याच्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये वार्तनिक प्रतिकारकता असेल, म्हणजे आरोग्याची जोखीम न वाढवणाऱ्या किंवा आरोग्याची जोखीम कमी करणारी वर्तन जीवनशैली असेल, तेव्हा त्याला वार्तनिक प्रतिकारकता असं म्हणायचं. लक्षात येतंय? म्हणून का नाही या प्रकारचा आता डिफरन्स सांगितलेला आहे. मात्र असा डिफरन्स असून देखील नाही, आज एक दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आज देखील आरोग्याचा अर्थ लागवत असताना बरीचशी संशोधन असू देत, अभ्यास असू देत, ही निरोगीपणाबाबत का नाही व्यक्तीच्या शारीरिकतेवर अधिक भर देतात. त्याच्याऐवजी व्यक्तीची त्या लढण्याची प्रेरणा, त्या शारीरिक आजारपणावर मात करण्याची त्याची इच्छाशक्ती, ह्याच्यावर ही संशोधन खूप भर देतात. लक्षात घ्या. समजतंय? म्हणून बघा इथं जोखीम घटकाची पण व्याख्या केलेली आहे, जे ऑलरेडी आपण वरती बघितलेलं आहे की असा घटक की ज्यामुळे प्रतिकूल आरोग्य परिणामाची संभाव्यता वाढते, म्हणजे असे रिस्की फॅक्टर ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याची जोखीम वाढते. लक्षात येतंय? म्हणून सगळ्यात महत्वाचे मुद्दे आपण इथं बघितले की मतार्जू यांनी आरोग्याच्या बाबतीत सांगितलेले दोन घटक. इथंपर्यंत कोणाला काय शंका आहे? नाही. चला मुद्दे लिहून घेताना मी बोलतोय तसं येतोय. आता इथे तुम्हाला आपल्याला एक महत्वपूर्ण अभ्यासाचा संदर्भ मी तुम्हाला देतो. आरोग्याबाबत करणाऱ्या व्यक्तीचे वर्तन आणि आरोग्य या संदर्भात काही लॉन्जिट्युडनल स्टडीज झालेले. लॉन्जिट्युडनल म्हणजे दीर्घकालीन अभ्यास. आता मी हा लॉन्जिट्युडनल हा संदर्भ का वापरला, शब्द का वापरला, याचा पण अर्थ समजून घ्या की दीर्घकालीन अभ्यास म्हणजे काय, 1 महिना 2 महिने असे किंवा किरकोळ स्पॅनवर आधारित केलेले नसतात, तर ते वर्षानुवर्ष चाललेले असतात. म्हणून अशा अभ्यासांमधून निघालेले निष्कर्ष जे असतात ना, ते हे खूप उपयोजित आणि विशेषतः व्यावहारिक असतात. असाच एक अभ्यास झालेला आहे, तो म्हणजे बघा बेलॉक आणि ब्रेस्लो यांनी 1972 मध्ये हा अभ्यास केला. याला अल्मेडा काउंटी स्टडी असं म्हणतात. आता काउंटी म्हणजे काय समजून घ्या, तर काउंटी म्हणजे तालुका, आपल्या अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर. म्हणजेच काय, तर कॅलिफोर्नियामधील अल्मेडा तालुक्यामध्ये अनुक्रमे 1965, 1973, 1985, 88, 94 आणि 99 मध्ये काही व्यक्तींकडून माहिती गोळा करण्यात आली. म्हणजे यामध्ये बघा जवळजवळ 20 वर्षाच्या वरील 6928 प्रौढांचा समावेश होता आणि सगळेजण हे अभ्यास संशोधन करण्यापूर्वी निरोगी होते याची खात्री घेतलेली होती. लक्षात घ्या. साधारणतः 1965 पासून 1999 पर्यंत झालेल्या ह्या अभ्यासामधून पुढे 7 गोष्टी या अभ्यासामधून पुढे आल्या, ज्याला पुणे अल्मेडा 7 म्हणजे अल्मेडा 7 असं म्हटलं. लक्षात घ्या. म्हणजे असे घटक जे आजारपणास, विकृतींना